हॅलो नमस्कार। दररोज नाश्त्याला इडली, डोसा, पोहे, उपमा, ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल तर आज बनवूया अतिशय सोपा आणि चवीला अप्रतिम असा एक हटके नाश्त्याचा पदार्थ, तो म्हणजे सुशिला। मराठवाड्यामध्ये आणि उत्तर कर्नाटकमध्ये हा विशेष लोकप्रिय नाश्त्याचा प्रकार आहे। या ठिकाणी सुशिला बनवण्यासाठी मी चुरमुरे घेतलेले आहेत। चुरमुरे सुरुवातीला आपल्याला अगदी 2 मिनिट पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत आणि लगेच आपल्याला ते पाण्यामधून बाहेर काढायचे आहेत। जास्त वेळ चुरमुरे पाण्यामध्ये भिजवायचे नाहीत, अगदी 2 मिनिट भिजवायचे आहेत आणि पाण्यामधून काढताना सुद्धा आपल्याला त्यातील जे पाणी आहे ते हलक्या हाताने दाबून पिळून काढायचे आहे। सुशिला आपण नाश्त्यासाठी तर बनवू शकतो, पण त्याचप्रमाणे सायंकाळी 5-6 वाजता मुलांना एक स्नॅक्स आयटम म्हणून सुद्धा बनवून देऊ शकतो। चुरमुरे पाण्यातून काढल्यानंतर अशा प्रकारे ताटामध्ये थोडेसे पसरून ठेवलेले आहेत आणि आता सुशिला बनवण्यासाठी आपल्याला लागणारे जे साहित्य आहे त्याची सुद्धा तयारी करून घेऊया। या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा कांदा आहे, तो बारीक कट करून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे थोडासा कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर। या ठिकाणी मी डाळे घेतलेले आहेत, त्याचप्रमाणे भाजलेले शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत आणि हे सगळं साहित्य वापरून आपण बनवणार आहोत अप्रतिम चवीचा आणि बनवायला अतिशय सोपा असा सुशिला। या ठिकाणी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जिरे आणि मोहरीची छान फोडणी करून घ्यायची आहे। जिरे मोहरीची फोडणी झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता। कढीपत्ता व्यवस्थित तळला गेला की आपल्याला घालायचे आहेत हिरव्या मिरच्या। या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत डाळे। डाळेसुद्धा आपल्याला सोनेरी होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। अगदी मिनिटभरामध्येच डाळे आहेत ते हलकेसे सोनेरी होतात। या ठिकाणी डाळ्याचा रंग पाहू शकता बदलला आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत भाजलेले शेंगदाणे। शेंगदाणे सुद्धा थोडा वेळ आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। डाळे आणि शेंगदाण्यामुळे सुशिल्याला अतिशय छान चव येते। त्यानंतर घालूया बारीक चिरलेला कांदा। कांदा सुद्धा आपल्याला हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। सुशिल्यामध्ये कांदा आहे तो खूप लालसर होईपर्यंत परतायचा नाही, तर हलकासा लालसर झाला, सोनेरी रंग आला की आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत टोमॅटो। या ठिकाणी टोमॅटो आपल्याला खूप अति प्रमाणात मऊ होईपर्यंत परतायचा नाही, तर थोडासा टोमॅटो मऊ व्हायला लागला की आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि हळद। चुरमुऱ्यामध्ये सुद्धा आपल्या मीठ असतं, चुरमुरे सुद्धा थोडेसे खारट असतात, त्याप्रमाणेच आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे। या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित एकदा हलवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये घालूया भिजवलेले चुरमुरे। चुरमुरे घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मसाले व्यवस्थित चुरमुऱ्याला लागतील। अशा पद्धतीने खायला अतिशय टेस्टी आणि बनवायला एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे। यामध्ये शेवटी घालूया बारीक चिरलेली अशी कोथिंबीर आणि आपला अप्रतिम चवीचा खमंग असा सुशिला तयार झालेला आहे। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।